जवाहरनगरात केबल व्यावसायिकाकडे 50,000च्या खंडणीची मागणी. मोक्यातील सराईत गुन्हेगारावर गुन्हा. जवाहरनगर परिसरात केबल व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दरमहा 50,000 रुपये द्यावे लागतील, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी मोकातील सराईत गुन्हेगार अभिषेक इराप्पा तेरणे, राहणार दत्तनगर कबन्नूर, याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश रमेश मेतके, वय 27, राहणार जवाहरनगर, यांनी फिर्याद दिली आहे. मेतके यांचा केबल नेटवर्कचा व्यवसाय असून मंगळवारी दुपारी ते केबलच्या कामानिमित्त स्वामी अपार्टमेंट परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या अभिषेक तेरणे यांनी त्यांना शिवीगाळ करत, जवाहरनगरमध्ये केबल व्यवसाय करायचा असेल तर मला दरमहा 50,000 रुपये द्यायचे, पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही, मी आत्ताच मोक्यातून सुटलो आहे, अशी धमकी दिली. तसेच अंगावर धावून जात धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर आकाश मेतके यांनी कोणताही वाद न घालता तेथून निघून जात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अभिषेक तेरणे याच्या विरुद्ध खंडणीसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान तेरणे याने याच दिवशी एका केबल व्यावसायिकासह एका वायफाय एजंटाकडेही प्रत्येकी 50,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सुरुवातीला पोलिसांकडून केवळ एका गुन्ह्याचीच माहिती देण्यात आली. प्रसारमाध्यमांनी दुसऱ्या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणामागे नेमके काय गौडबंगाल आहे याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. सबस्क्राइब करा.